गणपती बाप्पा मोरया. मोर. हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर पहा, सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे. सकाळचे 5:30 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे. बाहेरची झाडलोट झाल्यानंतर मी आले फुलं न्यायला. सकाळ पाऊस पण झालेला होता, सगळं ओलं होतं, झाडांचं पाणी पण अंगावर पडत होतं आणि फुलं पण खूप छान अशी उमललेली होती. भरपूर अशी फुलं जास्वंदीला निघाली, ते मी सगळे काढून घेतले. आज भरपूर फुलं लागणार होती कारण आज आपल्या गणेशांचं आगमन आपल्या घरी होणार होतं. तर गणपती बाप्पा आपल्या घरी येणारच आहेत, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती इथं जी माझ्या वाचण्यात आली आहे तीच मी तुम्हाला थोडीशी सांगणार आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी ओम असे 2 शब्द ब्रह्मोशाचा कंठ भेदून बाहेर आले. प्रथमतः ओम असा ध्वनी झाला. या ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. गणपती हा 10 दिशांचा स्वामी आहे. त्यांच्या परवानगीशिवाय इतर देवता देखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करतो ती देवता तिथे येऊ शकते. यालाच महागणपती पूजन असे म्हटले जाते. म्हणूनच कोणतेही मंगल कार्य अथवा अन्य कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपती पूजन केले जाते. जग उत्पत्ती होण्याआधी निर्गुण व कुटस्थ स्वरूपात असलेल्या महतत्वतास महागणपती असे म्हणतात. रिद्धी-सिद्धी या गणपतीच्या 2 शक्तीसहित असलेल्या गणपतीस तंत्रशास्त्रात महागणपती असे संबोधले जाते. विशिष्ट सिद्धी अथवा निखळ मोक्ष प्राप्तीसाठी उजवीकडे सोंड असलेल्या महागणपतीची पार्थिव मूर्ती घेण्याची प्रथा आहे. पार्वतीने अंग मळापासून मूर्तिकेपासून तयार केलेला गणेश हा देखील महागणपतीचा अवतार होय. सांप्रत गणपतीला आपण शिव परिवारातला समजत असलो तरी शिव व गणेश या दोन्ही देवता पूर्वी एक रूपच होत्या असेही मानले जाते. भालचंद्र, नागभूषणे व तृतीय नेत्र ही भगवान शंकराची 3 वैशिष्ट्ये गणेश मूर्तीतही आढळतात. महादेवताप्रमाणे गणेशाच्या कमरेभोवती नागबंध आहे. अनलासुराला भक्षण केल्यानंतर झालेला दाह शांत करण्यासाठी शंकराप्रमाणे गणेशानेही श्रीचंद्र धारण केल्याची कथा आहे. शंकराचे तांडव नृत्य पाहून गणपती नृत्यकला शिकला व पार्वतीच्या नृपोर शंकराद्वारे तो संगीत शिकला. आपल्या शरीरात असलेल्या षटचक्रातील आरंभीच्या मूलाधार चक्रात गणपती नित्य वास करीत असतो. म्हणून गणेशाला मूलधारचक्राची देवता समजले जाते. मूलधारचक्र व त्यातील कमल ही दोन्ही लाल रंगाचे आहेत व गणपतीचा रंगही लाल आहे. गणपतीचे वास्तव्य असलेले आरंभीचे मूलधारचक्र जागृत झाल्यावर आध्यात्मिक उन्नतीस जसा प्रारंभ होतो तसाच कोणत्याही कामांचा आरंभही गणपती पूजनाने केला जातो. विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत व नाट्यारंभापासून गृहप्रवेशापर्यंत सर्व विधींच्या आरंभी गणेशपूजन असते. कोणत्याही लेखन कार्यास सुरुवात करताना प्रारंभी श्री गणेशाय नमः असे लिहिण्याची पद्धत आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होते व गणपती बुद्धिदाता असल्याने श्री गणेशाय नमः असे गणेशाचे प्रथम स्मरण करून मगच आपण इच्छित विषयाकडे वळतो. महाभारतात लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी बुद्धिमान अशा गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली. भूतबाधा, करणी यासारखे वाईट शक्तीचे त्रास गणपतीच्या नामजपाने दूर होऊ शकतात. मनुष्याच्या शरीरातील निरनिराळे कार्य करून घेणाऱ्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ती असे म्हटले जाते. तर पहा, मस्त असे छान फुलं निघाले. भरपूर सारे फुलं आज निघाले, ते सगळे मी घेतले. तर इथे पहा, रात्री जवळजवळ 1 वाजेपर्यंत डेकोरेशन करून घेतलं. तर हे असं डेकोरेशन झालंय. आता खालची जागा सगळी स्वच्छ करून घ्यायची म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी. तर आता इथे फरशी वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग बाकीची कामं आवरायचे. आता इथे कसं आहे, एकदा गणपती बाप्पा बसले की परत आपल्याला तिथल्या खालची जागा पुसता येणार नाही. त्यासाठी म्हटलं आता चला सगळ्यात आधी फरशी पुसून घ्यावी आणि आपल्या घराची पण स्वच्छता करून घ्यावी.
घरातलं झाडून फरशी सगळं आवरलं. त्यानंतर मी आले बाहेर पाऊस पण झालेला होता, परंतु पोर्चमध्ये पण जरा चिखल वगैरे आलेला होता, ते सगळं काही धुवून घेतला. तसं बाहेर पाऊस झाला की लगेच चिखलाचे पाय वगैरे सगळे वरती येतात आणि त्यानंतर मग पोर्चमध्ये पण थोडंसं चिखल येतो. पोर्च धुतला, त्यानंतर सगळं बाहेरचं शेडमधलं सगळं काही धुवून घेतलं. बाहेर पण पाणी मारलं, कारण आज आपल्याला रांगोळ्या वगैरे काढायच्यात आणि आपले गणपती बाप्पा पण येणार आहेत. तर मोठी गाडी यांना म्हणलं बाहेरच लावा, म्हणजे इथं मला चांगलं धुवून काढता येईल, कारण इथूनच आपल्याला गणपती बाप्पांना आपलं आगमन होणार आहे. आणि बाहेरचं सगळं आवरल्यानंतर मग आपण एकदा घरातल्या कामाला लागलो की बाहेर आपल्याला लक्ष द्यायला वेळ भेटत नाही. त्यामुळे मी सकाळी ही सगळी बाहेरची कामं करून घेतले. बाहेरचं सगळं धुवून घेतलं. त्यानंतर हा दरवाजा राहिला होता माझा मुख्य दरवाजा पुसायचा, तो पुसण्यासाठी घेतला. सगळं काही स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग हा दरवाजा पण पुसून घेतला. आपला मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवायचा असतो. ह्याच दरवाजामधून आपली लक्ष्मी घरात येत असते. तर पाहता इथे दरवाजा वगैरे स्वच्छ झाला. त्यानंतर हळदीचं लेपन करून उंबरापूजन पण करून घेतलं, तुळशीची पूजा केली आणि त्यानंतर मग देवपूजा पण माझी झाली. देवपूजा झाल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता आणि मोदक पण करायचे होते. तर पाहता किचनमध्ये आल्या मी पहिले मोदक करून घेतले. चहापाणी झालं होतं, त्यानंतर मोदक करून घेतले. पीठ पण दळलेलं होतं आणि सारण पण तयार करून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे मोदक पण माझे पटकन होणार होते. ही सगळी तयारी मी आधीच करून ठेवली होती. त्यामुळे थोडंसं पाणी उकळण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये तांदळाची उकड काढून घेतली. उकडीचे मोदक हे अतिशय सोपे असतात, फक्त त्याचं प्रमाण योग्य पद्धतीने जुळलं की आपले मोदक खूप छान होतात. तर पाहता इथे मी पीठ उकडण्यासाठी ठेवलं होतं. पीठ पण चांगलं उकडलं, मळून घेतलं आणि मोदक करण्यासाठी घेतले. मोदक मी साच्यामध्येच केले, हाताने करायला भरपूर उशीर लागला असता, त्यासाठी पटपट साच्यात मोदक करून घेतले. मी मोदक करत होते आणि दीदीने बाहेरची सगळी रांगोळी काढून घेतली. तर पाहता इथे आपल्या टेबल वगैरे मांडून घ्यायचा राहिलेला होता, तो सगळा मांडून घेतला. सगळी पूर्वतयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची करून घेतली.
सूर्यकोटि समप्रभ विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। केवळ हरकाशी स्वदेव सर्व कालीन ब्रह्माशी त्वं साक्षादात्मशी नित्यं उत्तम वचन सत्यवचन महोत्सवम्। मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। म्हणून पा ओम गणपती बाप्पा आपल्या रूपात या मूर्तीमध्ये आपलं स्थान निश्चित करा. थांबा. गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीत प्राण येऊ द्या. गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीत प्राण येऊ द्या. 3 वेळा टाळ्यावर हातांवर. गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीत प्राण येऊ द्या. गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीत प्राण येऊ द्या. गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या. गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या. गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या. हातांमध्ये वरच्या 2. दोन देवाचे काढायचे ना. एकाचे काढले. तुम्ही प्यायला दिली आम्हाला तुमची वाटी. सुख करता दुख हरता
वारता विघ्नाची सर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सर्वाणी रक्षा विष्णुकर वंदना जय यज्ञं सकलपरस्मै नारायणापि समर्पयामि नमो वयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम बघतच नाही कुणी काय तुम्ही उतराल तर अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पाची स्थापना झाली. तर चला मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.